श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार, मी सुवर्णा तुम्हा सगळ्यांचे हे स्वामी क्रिएशन चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. बघा, खूप सेवा करून थकला. तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार केले, स्वामींचे 21 गुरुवार केले, स्वामी चरित्र सारामृताचे पण 108 पारायण केले, पण तुमची इच्छा काही पूर्ण झाली नाही. तुम्ही खूप श्रद्धेने संकल्पयुक्त पारायण केले, पण इच्छा पूर्ण झाली नाही. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचे 3 गुरुवार व्रत सेवा सांगणार आहे. खूप साधी, सोपी आणि सगळेच करू शकतात. म्हणजे बघा, जे ऑफिसला जातात, ज्या महिला असतात, ज्या नोकरी करतात, त्यांना स्वामींचे 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार शक्य होत नाही, कारण सेवेला 1.5 ते 2 तास लागतात. पण या 3 गुरुवारची सेवा खूप साधी, सोपी आहे. ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि अतिशय फलदायी आहे. खूप भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. तुम्ही जेव्हा 3 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करता, होण्याच्या आधीच तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच महाराज पूर्ण करतात. फक्त आपल्याला ही सेवा पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करायची आहे. ती सेवा कशी करावी ते पाहूया आपण. खूप महिलांनी ही सेवा केलेली पण आहे. तर आता मी 3 गुरुवारची व्रतसेवा तुम्हाला सांगते. उपवास आहे ते आपल्याला 3 गुरुवारी करायचा आहे. तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता. 3 गुरुवार करायचे आहे. पहिल्या गुरुवारी आपल्याला सकाळी फ्रेश होऊन देवघरासमोर, म्हणजेच आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं महत्त्वाचं आहे. शक्यतो स्वामी महाराजांचा फोटो जर तुम्ही व्रत करणार असेल तर तुमच्या घरामध्ये असणं, म्हणजे स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे. संकल्प कसा करायचा? सगळ्यांना माहीत आहे संकल्प करायचा. हातावर पाणी घ्यायचं, अक्षदा, फुलं, त्याच्यावर हळद कुंकू आणि खाली एक रिकामी डिश किंवा प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना सगळ्यात पहिलं आपल्याला आपलं नाव सांगायचं, त्यानंतर गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, मी आजपासून तुमचे 3 गुरुवार तुमची सेवा करणार आहे आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. स्वामी, माझी ही 3 गुरुवारची व्रतसेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, असा संकल्प करून आपल्याला हातातलं पाणी, अक्षदा आणि फुलं खालच्या डिशमध्ये टाकायचं. डिशमधलं जे काही पाणी असेल ते तुळशीला न टाकता तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता. आता झालं आपला संकल्प करून. संकल्प झाल्यानंतर आता आपल्याला सेवा करायची आहे. सेवा तुम्ही दिवसभर कधीही करू शकता. सकाळी करू शकता, दुपारी किंवा संध्याकाळी. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. म्हणूनच मी आधी सांगितलं, ज्या कोणी महिला किंवा पुरुष नोकरी करत असतील ते पण ही सेवा करू शकतात, कारण खूप कमी वेळेमध्ये होणारी सेवा आहे. गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे. आपण उपवासामध्ये खिचडीसुद्धा खाऊ शकतो. म्हणजे आपण फक्त मीठ आणि तिखट खायचं नाही, पण 3 गुरुवारची व्रत करताना आपल्याला मीठ आणि तिखट अजिबात खायचं नाही आहे. तुम्ही फक्त फळहार ग्रहण करू शकता. फळहार खायचा, तिखट किंवा मीठ या उपवासाला खायचं नाही. तुम्ही फळं खाऊ शकता. त्यानंतर आता दिवसभर उपवास करायचा. संध्याकाळी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करून मगच उपवास सोडायचा आहे. दिवसभर उपवास 3ही गुरुवारी करायचा. पहिला गुरुवारी संकल्प करायचा, दिवसभर उपवास करायचा, रात्री आरती करायची आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा. शुद्ध शाकाहारी जेवणाचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. तसंच दुसऱ्याही गुरुवारी तेच करायचं आहे. फक्त संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा असतो.
दुसऱ्या गुरुवारी उपवास करायचा, फळग्रहण करायचं, संध्याकाळी आरती करायची आणि स्वामींना नैवेद्य दाखवून आपला उपवास सोडायचा. तिसऱ्याही गुरुवारी सेम तसंच करायचं. उपवास करून प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत आहे, प्रत्येक स्वामी भक्ताकडे असेलच आणि खूप जण त्याचं नित्यसेवेमध्ये पठण करतात. सेवा करताना बघा, स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत. 1 ते 7 पर्यंत पहिल्या गुरुवारी वाचायचं आहे. दुसऱ्या गुरुवारी 14 पासून 1 ते 7 पर्यंत वाचायचं. दुसऱ्या गुरुवारी 8 ते 14 पर्यंत आणि तिसऱ्या गुरुवारी 14 ते 21 पर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे. म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र सारामृत ज्याला 1 ते 1.5 तास लागतो ते आपल्याला एक कट्टी वाचायचं नाही आहे. तुम्ही पहिले 7 अध्याय वाचा, पहिल्या गुरुवारी, नंतरच्या 7 अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि शेवटच्या तिसऱ्या गुरुवारी 7 अध्याय वाचा. तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला फक्त 3 माळी जप करायचा आहे. 3 माळी जप, तुम्हाला 11 माळी जप करायचा नाही. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि फक्त एक वेळेस आपल्याला तारक मंत्र जप करायचा आहे. बघा किती सोपी सेवा आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी सेवा. 7 अध्याय वाचायला जास्तीत जास्त 10 मिनिटे लागतात. जप करायला 4 ते 5 मिनिट आणि तारक मंत्र म्हणायला कमीत कमी 2 मिनिट लागतात. त्यामुळे हे तिन्ही गुरुवारी व्रत सेवा करायची आहे. पण आपल्याला ह्या सेवा आहेत की आपल्याच घरी करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात केली, आज पहिला गुरुवार झाला, पुढच्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेर गेला आणि बाहेर तुम्ही सेवा करू शकता का? तर नाही. ही जी कोणती सेवा आहे सांगितलेली ती संकल्पयुक्त आहे. त्यामुळे आपल्याला सेवा आपल्या घरातच करायची आहे. दुसऱ्याच्या घरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची नाही आहे. हे झाला आता नियम, प्रत्येक सेवेला लागू पडतो. म्हणजे ही सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. तुम्ही अन्न खायचं नाही. तुम्ही जर कुठे बाहेर गेला किंवा रूमवर राहत असाल तर काही प्रॉब्लेम असेल, पण हा एकच नियम आहे की तुम्ही मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे आणि परान्न वर्ज्य करायचं आहे. ही सेवा 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे. आता या सेवेचं उद्यापन कसं करायचं आहे, तर आपण घरामध्ये जी भाजीपोळी करतो तीच तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामींची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा. त्यामुळे एखादा तुमच्याकडे गोडाचा पदार्थ असेल तर तुम्हाला जर शक्य असेल तर जवळपास केंद्र असेल किंवा केंद्रामध्ये जाऊन स्वामींना नारळ, खडी साखर ठेवा. तुम्ही पेढ्याचा किंवा स्वामींना आवडणारा बेसनाचा लाडू पण तुम्ही केंद्रामध्ये स्वामींना देऊ शकता. गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींना मुजरा वगैरे करून स्वामींना तुम्ही दाखवू शकता. काही नाही, तुमच्या या यथाशक्तीने तुम्ही गरिबांनासुद्धा दान करू शकता. अतिशय उत्तम, केंद्रामध्ये काही दिलं तरी चालेल. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही उद्यापन करू शकता. श्री स्वामी समर्थ.